मी तुम्हाला सांगितलं आज मी पूर्ण दिवसभर मोबाईलला हात नाही लावणार तर आजचा व्लॉग आहे नो फोन चॅलेंज. तर शेवटपर्यंत बघा. तुम्ही म्हणताल आता या फोन मध्ये व्हिडिओ काढतोय, पण हा फोन मध्ये मी काय बघणार नाही. नो फोन चॅलेंज व्हिडिओ आहे, हा चॅलेंज व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रेम शिंदे. आज मी घेतलाय नो फोन चॅलेंज. कोणताही कॉल नाही, कोणतंही इंस्टाग्राम नाही आणि कोणतंही एक्सक्यूज नाही. तर रिअल लाईफ जगायची आणि जर का फोन वापरला की चॅलेंज फेल. तर मी मोबाईलला बी हात नाही लावू शकत आणि टीव्हीला बी नाही. मोबाईलला हात लावला की चॅलेंज हरेल, टीव्हीला हात लावला की चॅलेंज हरेल. आम्हाला घरातल्या घरातच चालतोय आता जरा, तेवढाच व्यायाम होईल माझा. तर आता तिकडच्या घरात टीव्ही चालू केली, एकदम बोर झाले म्हणून मी तिकडे जाईल म्हणून आता दरवाजा लावून बसलोय. आता सवय इतकी वाईट झाली की उठल्या उठल्या पहिल्यांदा फोन लागतो, पण आज खरं सांगतो आज लय रिकाम रिकाम वाटतंय. पण फोन नाही वापरल्यामुळे मी आता मनाने अभ्यासाला बसलोय. तुम्ही पण एक दिवस नो फोन ट्राय चॅलेंज करा, फरक जाणवेल तुम्हाला. खरंच सांगतो मित्रांनो, हा चॅलेंज खूप अवघड होता, पण डोळे उघडणारा अनुभव मिळाला हा चॅलेंज करून. चॅलेंज म्हणून मोबाईल बी बघत नव्हतं. आदर्श विद्या मंदिर मध्ये होतं आज गॅदरिंग, मग गेलतो बघाय. हा डान्स बी जरा बऱ्यापैकी झाला, पण मला नाही इतका आवडला. पण नाचत होते जरा, बारकीच होती पोरं, 5वीची. हा मला डान्स लय आवडला, कारण का भक्तिगीतवर डान्स होता, विठ्ठल रुक्मिणी. वर घेतलं होतं, हे बी चांगलं होतं बघा. ह्या गाण्यात मला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दिसून येते. अतिशय पारंपरिक डान्स होता हा. हा सगळ्यात फनी डान्स होता. 10वीच्या मुलांचा होता हा. एकच नंबर नाचत होती, पण मजा लय आली पण बघताना. चॅलेंज इथे संपलं. तर एवढं एक मला कळलं, आपण फोन चालवत नाही, आपल्याला फोन चालवतं, हे मला कळलं आज. तुम्ही पण एकदा नो फोन चॅलेंज ट्राय करा, फरक जाणवेल तुम्हाला. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट चॅलेंज. बाय. Thank you for watching.